करमाड परिसरात दूषित पाण्याचा विळखा, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण। ही बातमी अत्यंत गंभीर आहे। करमाड येथे औद्योगिकीकरणाच्या वाढत्या वेगासोबतच आता पर्यावरण आणि पाण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनताना दिसत असून करमाड गाव व परिसरातील दूषित पाण्याच्या समस्येमुळे ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आणि वाढत्या उद्योगांमुळे परिसराचा विकास होईल, रोजगार निर्माण होतील आणि जीवनमान उंचावेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती। मात्र सध्या परिसरातील नाले, पाणवठे आणि भूजल दूषित होत असल्याचे चित्र समोर येत आहे। करमाड DMIC परिसराचा झपाट्याने विस्तार होत असताना काही ठिकाणी नाल्यांमध्ये हिरवट रंगाचे पाणी वाहताना दिसत आहे। विशेषतः कॉपर मिश्रित असल्याचा संशय व्यक्त होणारे हे पाणी ग्रामस्थांच्या चिंतेचा विषय ठरत आहे। या नाल्यांच्या परिसरात असलेल्या विहिरी, कूपनलिका आणि बोरवेलमधील पाण्याची गुणवत्ता बदलल्याचे दिसून येत असून त्यामुळे पाणी दूषित झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे। भूजलावरही याचा परिणाम होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही। परिसरातील काही पाणवठे वापरण्यायोग्य राहिले नसून शेतीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे। जमिनीची सुपीकता कमी होण्याची भीती व्यक्त केली जात असून भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते अशी चिंता ग्रामस्थ मांडत आहेत। पर्यावरण तज्ज्ञांच्या मते दूषित पाण्याचा परिणाम मानवी आरोग्याबरोबरच पशुपक्षी आणि पर्यावरणावरही होऊ शकतो। दीर्घकाळ अशा पाण्याचा संपर्क राहिल्यास विविध आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वैज्ञानिक पातळीवर तपासणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। आज या समस्येकडे दुर्लक्ष झाले तर पुढील पिढ्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते, अशी भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत, संबंधित विभागांनी पाहणी करावी आणि परिसरातील प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। दरम्यान ग्रामस्थांनी परिसरातील दूषित पाण्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले असून या गंभीर समस्येकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे। करमाड व परिसरासह जगभरातील घडामोडींचा वेध घेण्यासाठी पाहत रहा करमाड लाईव्ह।